शिवसेनाचे उमेदवार वॉर्ड क्रमांक 13चे रामभैया केसवानी यांनी पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचा अर्ज दाखल केला। विकासाची नवी दिशा, पाचोराच्या प्रगतीसाठी ताकदीचं पाऊल म्हणजेच 13चे रामभैया केसवानी। पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय घडामोडींचा दिवस ठरला। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून शिवसेनातर्फे नगरसेवक पदासाठी रामभैया केसवानी यांनी अधिकृत अर्ज दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना ते म्हणाले, भयमुक्त पाचोरा हा आमचा मुख्य अजेंडा असून विकासाच्या राजकारणावर आम्ही लोकांचा विश्वास जिंकू। त्यांनी सांगितले की पाचोराच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या आधारावर आम्ही ही निवडणूक नक्की जिंकू। महायुतीमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला तणाव आणि शिवसेनेची स्वतंत्र लढाई लक्षवेधी ठरत असून पाचोराची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे। पाचोरामध्ये महायुतीत तडा गेला म्हणून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटा मैदानात। पाचोरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत अंतर्गत मतभेद उफाळून आले असून शिवसेना शिंदे गटाने नगरसेवक पदासाठी माजी नगरसेवक रामभैया केसवानी यांना रिंगणात उतरवले आहे। रामभैया केसवानी हे पाचोराचे माजी नगरसेवक असून ते पाचोरामध्ये जवळपास 30 वर्षांचा सत्तेचा अनुभव असलेल्या केसवानी हे शहरात प्रभाव मानला जातो। अर्ज दाखल केल्यानंतर आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांच्याशी संवाद साधताना रामभैया केसवानी यांनी सांगितले, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढत आहोत। पाचोराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे। पाचोराकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला सलग 2 वर्षे सत्ता दिली। यंदाही लोक आम्हाला विश्वासाने पाठिंबा देतील। राज्यात महायुतीची सत्ता असताना स्थानिक पातळीवर मात्र पाचोरामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली आहे। आता या संघर्षात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी दीपक जाधव जंगल में खलबली है, सिंगों की चाल है। जंगल में खलबली है, सिंगों की चाल है। जंगल में खलबली है, सिंगों की चाल है। जंगल के लिए सूरज इंतजार कर रहा है डूबने के लिए, किस्मत भी कांप रही है, लेकिन लोगों को ये खबर नहीं थी कि किसी और के कदम वहां पड़ चुके थे।